हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, एक दिवसभरापूर्वी मी एक बातमी वाचली. कर्नाटकातले हासनमधली एका व्यक्तीला दवाखान्यात कोणत्या ओळखीचे माणसानं आणून ॲडमिट केलं होतं. वयस्क होता आणि एक 15 दिवसानं बरं झालं त्याला. मग त्याचे मुलाला हे निरोप पाठवला तरी दवाखान्यातनं तो काही वडिलांना घेऊन जायला आला नाही. आणि जे माणसानं ॲडमिट केलं होतं त्याचं पण काही पत्ता लागला नाही. इन द सेम वे बिहारमधली एक बातमी वाचली. आई वडिलांचं सगळी संपत्ती, जडपीत शिक्षक आहे मुलगा, शेतीवाडी आपले नावाला करून घेतला. नंतर आई वडिलांना घरातनं बाहेर काढला. ते हिंडत फिरत हे आश्रम तो आश्रम करत शेवटी कुठेतरी एका आश्रमात जाऊन राहायला लागले दोघंही, नवरा बायको. ते बायको वारली. ते मुलाला कळवलं की मुलानं सांगितलं माझे मुलीचं लग्न आहे, त्यामुळे तुम्ही डीप फ्रीजरला डेड बॉडी ठेवा, 3 दिवसानंतर मी येतो. अहो, आपला भारत देश, आपल्याकडे किती संस्कार होते. श्रावण बाळाची गोष्ट आपण वाचली आहे, कितीतरी गोष्टी वाचलेल्या आहेत. आणि ह्या भारत देशात का असं चाललेलं आहे जरासा आपण विचार करूया ना. एक म्हणजे पहिली गोष्ट, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, जॉईंट फॅमिली होती. त्यामुळे काय व्हायचं, घरात सगळे चुलत भाऊ, काका, आजोबा, आत्या सगळे एकत्र असायचे. त्यामुळे असं काही प्रॉब्लेम येत नव्हता. नंतर आपली कुटुंब व्यवस्था नोकरीनिमित्त म्हणा किंवा एकमेकांना काही ॲडजस्ट होत नाही म्हणा, छोटी छोटी होत आली. आज आता सख्खे मुलांना सुद्धा आपले आई वडील नकोसं झालेले आहेत, ओझं झालेले आहेत. ह्याचं कारण काय? पहिली गोष्ट, बहुतेक काही कुटुंबात असेल, हे वयस्क माणसांचं काही पैसेचं इन्कम सोर्स नाही म्हटलं की ह्या मुलांना तर जड जात असेल त्यांचं औषध पाणी. म्हातारपणी कितीतरी गोष्टी लागतात की हो, तर सगळं त्यांना कठीण जात असेल म्हणून ते नाकारत असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनरेशन गॅप. सुनांना सासूबाईंच्या पद्धती आवडत नाही किंवा सासूबाई असं करा तसं करा म्हणतात, त्यांना तर आवडत नसते. आणि एक कारण म्हणजे हल्ली मुली पण नोकऱ्या करतात, पूर्वीसारखं दिवसभर घरात नाहीत त्या सेवा करायला, सकाळी गेल्या की रात्री येतात. त्यामुळे त्या पण ह्युमन बिईंग्स आहेत ना, ते म्हणून किती काय करावं, किती अपेक्षा ठेवावी आपण. त्यामुळे हे पण एक कारण असेल. आणि कित्येक वेळेला स्वभाव ॲडजस्ट होत नाही किंवा मी माझं मला, हे मीपणामुळे दुसरी माणसं नको वाटतात. दुसरी म्हणजे ती आपलेच सासू सासरे असतील, कोणी असेल. हे सगळे कारण एका बाजूला, ते मी एक बाजू बघणार नाही, कित्येक वेळा दुसरी बाजू पण असेल. मुलं लहान असताना आपले आई वडील खूप टॉक्सिक पद्धतीनं वागतात. नाही मी म्हणतो असं पाहिजे, असं करा. कितीतरी गोष्टी मुलांचे मनाविरुद्ध गेलेल्या असतील.
आणि तो दुःख मुलांचे मनात कुठेतरी घर करून राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना वाटते मला गरज होती तेव्हा ते माझ्याकडे लक्ष दिलं नाही, आता त्यांना गरज आहे ते मी का लक्ष द्यावं. मी सगळेच असं करतात असं म्हणत नाही, कितीतरी मुलं अशी आहेत चांगले रीतीनं आपले आई वडिलांचं सांभाळ करतात. मग ह्याला उपाय काय. आता हळूहळू तरी आपला देश म्हातारा होत चाललेला आहे, म्हणजे सिनियर सिटीजन्स लोक जास्त होणार आहेत. आता ऑलरेडीच आपल्याला माहित आहे आपलं जन्मदर मृत्यूदरापेक्षा कितीतरी कमी झालेला आहे. आणि आता एक येणारे 15-20 वर्षात आपला देश हा म्हातारा होणार. त्यामुळे हे वयस्क माणसांचे प्रॉब्लेम्स आणि वाढत जाणार. मग उपाय म्हणून काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण इंडिपेंडेंट राहायची तयारी पाहिजे आपली. इंडिपेंडेंट म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स, इमोशनल इंडिपेंडन्स, आपला हेल्थ चांगला राहील म्हणून ती तयारी पाहिजे आपली. आणि आपण जिवंत असताना आपलं सगळं मुलांचे नावाला करून द्यायचं नाही, विल करून ठेवायचं. आपले नंतर तर त्यांचं असणार आहे, हे पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मनानं जरा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. हो मी करू शकतो आणि हे एक्सेप्ट करायला पाहिजे. आता अजूनही आपले सोसायटीत अजूनही आज सुद्धा काही कारणास आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं असलं तरी लोक अमुक अमुक वृद्धाश्रमात ठेवले त्यांना म्हणतात अहो काही चूक आहे, ह्या मुलांचे घरात कोणी नाही बघायला. आता नुकतंच आमच्या एक नातेवाईक नुकताच वारल्या. त्या जायचे आधी एक 15 दिवस आधी वृद्धाश्रमातच ठेवलं होतं. का म्हणजे एक दिवस त्या घरात अनकॉन्शियस होऊन पडल्या आणि त्यांचा नातू आला, पण नातवाकडे हे लॅचची किल्ली होती. त्यांना दार उघडला आणि त्या आजी मग त्यांना ॲडमिट केला, औषध पाणी झालं. मग ठरवलं मुलांनी आता एकटीला घरात ठेवायचं नाही म्हणून मग त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं. म्हणजे घरात कोणी नसलं, असं काही झालं की कोण जबाबदार. हल्ली कसं कित्येक घरातनं बायकांना पण नोकरीसाठी बाहेर जावं लागते. म्हणून अशा वेळी आपणही जरा मनाची तयारी करायची. म्हणजे आपल्याला एकटं राहायला शक्य झालं नसलं ते हल्ली आणि वृद्धाश्रम पण खूप चांगले वृद्धाश्रम आहेत, जे काही व्यवस्थित नर्सिंग करणारे पण आहेत. त्यामुळे आपण आपली फायनान्शियल कंडिशन मात्र व्यवस्थित ठेवायची. म्हणजे आपल्याला काय आणि मनानं आपण तयार ठेव. कित्येक वेळेला काय होते माहिती आहे का, आता आपण वृद्धाश्रमांना वगैरे जातो भेटी द्यायला बघतो, तेव्हा ती माणसं मनानं जास्त दुःखी झालेली असतात. शरीरानं चांगली असतात पण मनानं ती खूप अशी कोणी नाहीये, मी कोणालाही नकोय, किंवा नातवंडांची ओढ म्हणा, हे सगळं खूप ते मनानं खचून जातात. असं होता कामा नये. आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. हो मुलांना पण शक्य नाही, त्यामुळे मला इथं राहायचं आणि तिथे आपल्या बरोबरीची माणसं आपल्याला भेटतात, त्यांच्याशी बोलायचं, हे करायचं, काही टाइमपास करायचं व्यवस्थितपणे. म्हणजे मनाची तयारी व्यवस्थित ठेवायला पाहिजे. पहिलं फायनान्शियल तयारी ठेवायची, मनाची तयारी ठेवायची. आणि हे बघा मुलं आता आपल्या देशात असली की ठीक आहे आपण म्हणू शकतो नाही, पण कित्येक वेळेला बाहेरच्या देशात गेले की ते काही कायमस्वरूपी नेऊ शकत नाही. आणि मी म्हटल्यासारखं सुना पण नोकऱ्या करणार आणि हल्लीच्या नोकऱ्या पूर्वीच्या नोकऱ्यांसारख्या नाही आहेत. सकाळी जायची 8ची वेळ ठरलेली असेल, रात्री कधी 11, 11:30ला घरी येतात. मग हे वयस्क माणसांना घरात एकटं कसं ठेवायचं. इवन मेड म्हणा तर हे ठेवलं तरी बरेच वेळेला
बरेच प्रॉब्लेम येतात तर करणाऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे आपण पण मनाची तयारी ठेवायची आणि आनंदी राहायला तयार राहायचं. आपल्याला काय वाटते? हॅव ए गुड डे.